व्याख्याते श्री शेंदुरकर महाराज पुणे हेलिकॉप्टरवाले यांचा आज देवलाल भाऊ टोयगोटे यांच्या हस्ते आपण शाल शिरपाड देऊन सत्कार केलेला आहे। तसे यानंतर येणार आहे माऊली भाऊ। यानंतर लवकर फटाफट चला पुढचे हे आता यांना शाल शिरपाड देणार आहे। कारण फोटो काढणं चेत्या फोटो काढत जाणं सगळी व्हिडिओ शूटिंग आली पाहिजे ते तेच म्हणलं बोलतो काय मग मन माय नाही काढलं त्याचं नाही काढलं करते फटाफट बरोबर। देवलाल भाऊ झालं तुमचं घ्या आता पुढचं चला माऊली भाऊ चला चला। काय गर्दीवर थांबा तुम्ही पाहत एकमेकाच्या अंगावर तुळून येऊन राहिले मध्ये अरे शांततेनं बस होते ना एवढ्या काय आता काय कट्टभर नारळ न्यायला लावता मला ते एक शाल कामाची नाही याची 20-20 40-40 50 रुपये बस होते राहू द्या ना बरं करावं या तुम्ही या जा ना हो तुम्ही जा ना। त्यानंतर शिवलालजी टोयगोटे शाल शिरफळ देऊन आपल्या शेंदुरकर महाराजाचा सत्कार करतील अशी मी त्यांना विनंती करतो। चला पटापट जा एक झालं पाहिजे लवकर चला चला। हां त्यानंतर पुढचे नाव सांगून देतो पुढचे बबनराव टेलर शाल टोपी घेऊन तयार राहा। सांगतो ना मी काय आहे तो विषय तुम्ही चला तर घरी फक्त घरी चला ना मी सांगतो ना बरोबर। पण आता मला त्याचं हे द्यायचं ना शेला टोपी आणला आहे त्या महाराजाला मग द्यायचं आहे तेवढं मग जाऊन आपण उद्या कार्यक्रम झाला की जाऊ ना मग हो ना मग करू ना शेला टोपीचं पहिले मी सांगतो ते ऐकतं खरी चल ना भाने लवकर चाल बरं घरी। तर याच्यानंतर बबन भाऊ टेलर नंतर चला झुंबर भाऊ घर फिरवे आपला सत्काराचं साहित्य घेऊन लवकरात लवकर स्टेजवर येतील शाल शिरपड देतील ते महाराज थांबा तुम्ही गडबड नका करू होते ना होते हा चला पुढचे चला सगळ्याला एक माझा इच्छा आहे तर करू द्या चला फटाफट। तुम्ही माहिती मला काय बरोबर राहिले त्याची फी द्यायची आहे ना तुम्हाला काय सुटले आता ते 3 लाख रुपये कबूल केले आता द्या मग आता काय म्हणता माझं पुढचे पैसे आहे माझं फक्त हे सोनं आहे ते मोडता काटा कुठे जाता रातचे ते नंतर सांगू राहिलं तुम्हाला तेच विषय आहे ना अर्जंट महत्वाचा विषय आहे तुम्ही लवकर चला फटकन जास्त टाइम नाही गमावता येत ना चल लवकर मी सांगतो तुला काय चल फटकन मेरा मोठेपणा करायचा मग बसत काळजी करत आता आम्हाला आता माझ्या डोकं खा जरा घरी काय म्हणतात सांगा पण आम्हाला विचारून केलं का तुम्ही 3 लाख रुपये तुम्ही कोणत्या हिशोबाने म्हणलं की मी देतो म्हणून काही गरज होती का तुम्हाला आता ते हेलिकॉप्टर आला ते पैसे आता तुम्हाला नाही द्यायला का सगळे लोक म्हणते कंदिलाबाजीने आणलं असं तसं पैसा कुठून आला नुसतं लोकांना म्हणलं तुम्ही काही दाखवता मला म्हणता कोणाला सांगू नको तुम्ही सगळ्या गावाला सांगता तुम्ही सांगतो मध्ये कोणाला म्हणू नको तू पैसे आपल्या पैसे असं तसं मुकाट्यानं राहायचं खर्च नाही करायचा लोकांना एकटा एकट्यानं जाऊन खायचं मग आता तुम्ही काय मग तिथं मोठेपणा केला आता मग कसं काय करा कोण भरा पैसे आता हे कार्यक्रम झाला की पहिले पैसे मागते मग बाकीचे कोणी देत नाही ना बाकीचे कोण देते रुपये देत नाही कोणी मग सगळे हातावर करते शांताराम हे निरा फक्त संघ कंदिलाबाजी सर्व मोठेपणा आणि पुढे करते ते पैसे देऊ राहिले हे चालले मोठे काय आता काही गरज होती का आता पैसे द्या आणि मग आता मोकळे हो ना आता किती बोलसान तुम्ही का जीव घेता का सांगा तुम्ही आता जे झालं ते झालं मला पण तिकीटचा खर्च दे बा मला वाटलं बा एसटी नाही येईन लक्झरी नाही येईन स्पेशल गाडी करीन लस 10,000 पण आता मला काय माहिती हेलिकॉप्टर नाही येते म्हणून अशी असते म्हणून आता झालं हे झालं आता पण तरी बी काही काळजी करू नका हो तुम्हाला सांगायला मी आपल्यापाशी कसं मुंशीरामन मला 25-25 लाख भेटले होते का नाही तर त्याच्यात नाही कसं आहे आता 20 लाख तुम्हाला सोनं दिलं 5 लाख रुपये आपल्या बँकेत होते आता याच्यातले 3 लाख रुपये मला द्या वाटून काय सांग बरं मी देतही नाही काही करतो पण मी पैसे देत नाही म्हणून त्याच्यासाठी तुम्हाला इथं बोलावलं की बा मी सांगतो तसं करावं लागते आपल्याला महिनाभर आपल्याला कसं त्रास होईल तर आपल्याला कसं असं मी सांगतो तसं करावं मग म्हणजे आता आम्हाला धरता तुम्ही नाही का हाताशी बरोबर मग काय करावं लागतं समजा करायचं काय आपण हे करावं लागत मुकाट्याने पैसे देऊन द्यायचे काय करता बसले आपले काही करू नका आता शेवटी त्यातले 3 लाख रुपये बँकेत आहे म्हणता ना 5 लाख त्याच्यातले 3 देऊन टाका बा आणि डबल असे कामं करू नका तुम्ही नाही ना म्हणू असं नको करू ना 3 लाख रुपये काय म्हणते राजा मला तर अटॅक यायचा होय बा मग काय तर बा अटॅक आल्यासारखंच दाखवायचं आहे आपल्याला अटॅक आला बा कंदिलाबाजीले आणि मला तुम्ही गाडीत टाकायचं आणि पटकन घेऊन जायचं हो यायचं अजून 1 घंटा काही कार्यक्रम सरत नाही आभार आणि हे ते सत्कार स्वागत हे ते चालते द्यायचं तोपर्यंत आपण जवळपास कमीत कमी 20-30 किलोमीटर आपण कव्हर करायचं हो आपलं काय मेन आहे पैसे बँकेतच आहे हरभऱ्याची गंजी लागेल आहे तेवढं पाहिजे पुढे बाकी तर काही विषय नाही घरी काय आहे आपल्या सगळं महत्त्वाचं जे काय आहे ते थैलीतून भरा 2-4 ड्रेस शिल्लक टाका म्हणजे महिन्याभराच्या निचंतीनं आपल्याला इथून निघून जायचं आहे पुण्याला म्हणा नागपूरला म्हणा कुठं तरी आपल्याला महिना 2 महिने काढा लागते नाही तर 3 लाख रुपये आपल्याला द्यास लागते म्हणून म्हणलं लवकरात लवकर गाडी काल भरतो आम्ही थैल्या भरतो आणि 15 मिनिटात आपण इथून निघालो पाहिजे काय बोलता तुम्ही तुम्हाला जीवी हाळाय का नाही लोक काय म्हणतील आपल्याला पाहून गेले म्हणून पैसे झाका ना असं काही नाही करायला जाऊ द्या आता माई पोट ठेवून द्या नाही त्यातले 3 लाख काढून देऊन द्यायचे नाही ना लोक काय आहे लोक म्हणणारे म्हणतील काय म्हणणार अटॅक आला बा ती त्याच हिशात राहते मग काय आपल्याला म्हणतही नाही हो फक्त सध्याची इथून निघणं महत्त्वाचं आहे आपल्याला हो नाही तर मग काय एक खेप का समजा त्याच्या हाती लागलो सगळं गाव तिकडे आता जायला आहे इकडे गावात कोणीच नाही सटकन गाडी बाहेर काढणार हो एवढं काम करा तुम्ही पुढे सांगतोस काय करा ते करा बाबा तुमच्या मनात सांगा तुम्ही सांगा तसं करतो आम्ही आता आम्हाला काय आता तुमच्या पुढे जाता येते का फक्त महिनाभराची गोष्ट आहे महिनाभर आपल्याला सैन करावं लागेल लोकांना सांगत राहू आपण बा दवाखान्यात आहे नाही तर मग गमावता का घबाळ गमावता का 3 गेले की अजून 2 गेले असं करता आपलं घबाळ रवाना व्हायचं सगळं मग लोकांच्या लय नजर आहे त्याच्या टपेला लोक यायचं काही घबाळ गायब होती मग लोक चांगलं आहे ना म्हणून म्हणलं कसं आहे आपल्याला लवकरात लवकर निघणं आहे बाबा तुम्ही मला सांगता तसं आता काय करा आता चला मग मी काय गाडीची करतो व्यवस्था बरोबर डिझेल फुल भरला लागणार एक खेपचं बरं चला मग या थैल्या भरा तुम्ही आई मग भर लवकर जाय तू भानू गाडी काढ पटकन आम्ही वास थैल्या भरल्या की एक निघाले चाल लवकर थोडं
नाही बाबा चंद्रकर महाराज, तुम्ही जे बी काही केलं ना शिवव्याख्यान, खरं जबरदस्त झालं ते. गावाल्या लोकांनी बिलकुल म्हणजे वाह केली तुमची. मग कोणी अशा चर्चा सुरू आहे तुमच्या. तर फक्त कसं आहे, हे तिकीटच्या ना तुमचं महाग पडते का नाही, म्हणून थोडेसे लोक तारीख घ्यायला जरासे कसे लपकते तर. पण बाकी मस्त झाला, आता काही विशेष नाही राहिला आता. नाही तर आमच्या गावात हे चालत नाही ना असं. आमच्या गावात नाही भजन कीर्तन हे म्हणलं की थांबतच नाही. 10-20 लोक बस बुडे बाडे असते तर राम राम. भागवतालाच पान तुम्ही बिलकुल लस कमी असते. पण तुमच्या याले भरगच्च कार्यक्रम होता. आसपासच्या खेड्यातले लोक आले ते, आणि बाकी मस्त कार्यक्रम झाला. आता ते काय सहज आहे म्हणा, आपलं कसं आपल्या वाणीतून येते. आता चांगलं काम आहे, सेवा आहे. बरं, पण म्हणलं पहा आता तुम्ही विषय काढला फीचा आणि ते आपलं हो, तर आपलं ते जे भाडं आहे का नाही हेलिकॉप्टरचं, तर लवकर आम्हाला उद्या जमा करायचं आहे आणि लवकर 6 वाजता निघायचं आहे. तर म्हणून म्हणलं कसं पेमेंटबद्दल कोण देणार काय देणार याचं लवकरात लवकर नियोजन लावा. म्हणजे कसं जेवणं घेऊन झाली कसं माणूस निवांत झोपते, सकाळी निघते. हो, असा विषय होता. हो हो हो, ते तर आपला महत्वाचा विषय आहे नाही का, पैशाचा. बरं हो, तर मी काय म्हणलं शांतनु भाऊ, द्यावर ते आवाज द्यावर कंदीला पाहिजे पैशाचं म्हणा, रातोरातच आत्ताच देऊन टाका म्हणा, मोकळं करा म्हणा. कुठं नसतं बसता, सकाळी द्यायला निघा जाय लवकर. देऊन द्या, मोकळं करा. काय लोकांच्या अंगावर कर्ज रातभर. हा, जा ते झुंबर जा तुम्ही. बरं बरं, आलोच मी. हो 10 मिनिटं. हो बस बस, इथंच थांबा तुम्ही. आलोच, गेलो की आलो. या लवकर आहे पटकन, जास्त टाईम नको आलो. बसतो इथं आम्ही, मग जेवायला जायचं आहे अजून. आपल्या इकडे झोपायला येऊन राहिले ते. जा लवकर जा. नाही ना बाबा, घरी चालते ते. मला सांगून आले ना म्हणजे येतो म्हणे बात घरून मी. मग तर आता बहुतेक घरी नाही आहे का, ते दरवाजे उघडेच आहे सगळे. मग गेले कुठे ते? कधी ना जाऊ द्या. कौशल आजी घरी नाही, ते आपलं भाड्या नाही, गाडी नाही. हा, सगळं सामान रस्ता पडेल आहे घरात. ते कुठं गेले काय गेले काय समजून नाही राहिलं. दरवाजा उघडाच आहे, स्वयंपाक खोलीचा, ते अंदरच्या देव घराचा सगळं उघडा आहे ना. काय बोलू राहिला, घरी कोण नाही म्हणजे कमाल झाली बाबा. मग ते काय कुठे गेले त्याला काय? चल बरं, सरपंच सांगायला बा, ते काय पैशासाठी विषय सुरू होता त्याचा. म्हणे बा लवकर पैसे दिले म्हणजे सकाळी जायला मोकळे होते, हेलिकॉप्टर घेऊन सकाळी 6 निघणार आहे म्हणते ते. चला बरं, चल बरं पाहू काय आहे तर. इकडे तिकडे पाहू, इकडे तिकडे कुठं आहे तर. काय काय नाही, चला पाहुणी वाजा कुठं काय आहे तर. सगळं पडेल आहे सामानाचे नाही. चला. नाही नाही, आपलं धोरण नसतं साहेब. आपण फी रुपया घेत नाही कशाचीच. हो, व्याख्यान आपलं सगळं मोफत निशुल्क असते. कुठेही बोलावं आपण. हो, आता कोळदऱ्याचा फोन आला म्हणे या म्हणे. पण मी म्हटलं बा हेलिकॉप्टरचं पहा तुम्हाला होते का. नाही म्हणताय इतकं भाडं कुठून द्यावं. मग राहिलं बा. मग हो, ते कॅन्सल झालं. मग आता शेवटी आम्हाला लवकर सकाळी 6 जाणं आहे ना. म्हणून म्हणलं आता फी घेऊन घेतली, सकाळी तुम्हाला उठवायचं काम नाही, आम्ही सटकन निघून मोकळे. असं आहे न ते. असं होता विषय ते. तसं बाकी काही लोड नव्हता. आले वाटते चंद्र. अरे का चंद्र भाऊ आले का कंदीला पाहिजे काय म्हणते पेमेंटचं सांगितलं का, विषय काढला का? कायचा विषय काय झाला, कधी लाभूची जागेवर नाही ना. मग त्याची गाडी नाही, कधी लाभूची नाही, ते भाण्या नाही, बुडी नाही घरी. हा, इकडे तिकडे पाहिला आता डॅनीच्या घरी जाऊन आलो इकून तिकून. हा, कुठंच नाही दिसून राहिले ते. हाय कुठं काय सांगा, आता दरवाजे सगळे उघडे टाकेला. अरे बापा रे, देते कर बा झाबू आपल्याला. 3 लाखाचा फटका राहिल्या. कुठं गेलं बा बुडं पडलं का कुठं चक्कर येऊ. काय नेमकं काय झालं काही समजलं नाही का. मग ते घरी नाही आहेत का? ना घरीच नाही, त्याला पाहून राहिलो आम्ही कुठं आहे. घरची कोणीच नाही, त्याची गाडी गायब आहे. तर म्हणलं बा सरपंच फोन लावावर कुठं आहे काय आहे लावावर ती जरा. हा, फोन लावा द्यायला मी लावणारच होतो, पण म्हटलं बा तुम्हाला पहिले सांगा मग फोन लावा ते भाण्याला फोन लावा. असतील इकडे तिकडे गर्दीत. आता कसं आत्ताच व्याख्यान झालं, बसले असून कुठं गोष्टी सांगत कुणाच्या घरापुढे. लावतो फोन लावून पाहा तुम्ही, काही टेन्शन घ्यायचं काम नाही एवढं. म्हणलं बाबा फोनाला कसं करू. हा, हे आपला सरपंचाचा फोन आहे. काय बोलू का काय करू, उचलू का नाही उचलू. नाही उचल की, चल फोन घेऊन उचल तू. त्याला शक नाही आला पाहिजे, खरं वाटलं पाहिजे का नाही. हो, त्याला म्हणा बा हॉस्पिटलमध्ये आहे म्हणा बाबा. बाबाला काही बोलता येऊन नाही राहिलं म्हणा, अटॅक आला वाटते म्हणा बहुतेक. हो, आता सध्या हॉस्पिटलमध्ये त्याला काही उपचार सुरू आहे म्हणा. पण ते म्हणते म्हणा की बा तुम्ही तिकडे नागपूरला न्या का पुण्याला न्या का मुंबईला न्या, फक्त सध्या तर त्याची ट्रीटमेंट चालू आहे म्हणा. मी आता गाडीचं कसं डिझेल पाणी भरतो आणि निघतो. अरे बाबा येतेच नसतं आणलं तुम्ही मग काय तर. बाबा तुमच्या जीवीत हार आहे का नाही म्हणलं, अटॅक आला म्हणता, मला काय एकटं सोडून जाता का तुम्ही बरे. हे बा तुम्ही काय ते 3 लाख रुपये माहीत पोतमुळे आहे का देऊन द्या. काही नाही करायला जाऊ द्या, तुम्ही केलं नाही एवढी चूक आता, जाऊ द्या, डबल करू नका फक्त. पण 3 लाख रुपये देतं का? 3 लाख रुपये काय म्हणते. हा, 3 लाख रुपये जिनगणी गेली ना आमची. मग काय हे आता कसं आपल्याला सापडलेलं आहे म्हणून बरं आहे. आता आपल्या तिघातलीच गोष्ट आहे म्हणा, फक्त कोणाचं सांगू नको. आता तुला माहित नाही का 25 लाख कुठून भेटले आपल्याला, काय भेटले तर. आता म्हटलं फालतू उघडकीस याचं तर कसं घोर व्हायचा. अटॅक आला. त्याच्यानी कशी विचारायचे लोक बी जराशी त्याच विचारात चालले जाते. नाही तर मग कसं लोक जराशी ध्यानच ठेवून आहे बा एवढे पैसे आले कसे करू राहिले असंच विचारा ना कोणी बी. काय बाबा मग कसं करावं मग आता, तसं सांगणं मला नाही वाटत बा बरोबर. आता बाबा तुम्ही काय करता कसं करता तुमच्या मनामनानं. कसं करू सांगा मग आता, नक्की काय म्हणून मी सांगा, लवकर सांगा. बस तेच मी सांगत तसं सांग म्हणा. हॉस्पिटलमध्ये आहेत म्हणा, बहुतेक अटॅक आलेला आहे म्हणा. असं सांगलं, सिरियस तब्येत आहे म्हणा, ICU मध्ये आहेत म्हणा ते. आणि लवकरच त्याला आता मी गाडीतनी नागपूर किंवा पुन्हा हलवणार आहोत. हॅलो हॅलो, सरपंच साहेब बोला म्हणा. बोला लवकर बोला. मी जरा इमर्जन्सीमध्ये मेडिकल न्यूज देऊ राहिलो, बाबाची तब्येत नाही बरोबर.
काय रे भानू, झालं काय म्हणलं नेमकं? तेच म्हणलं काय झालं बाबा, गाडी नाही, तुझे घरी कोण नाही, कुलप उघडे, दार उघडे, कसं काय म्हणलं? काय सांगता सरपंच साहेब, मोठी खराब कंडिशन आली मावर. पण आता बाबा आहे का नाही, तिथं ते कार्यक्रम सुरू होता का मंडपाच्या बाहेर इकडे धपकन पडले होते, कोणा ध्यानही नव्हतं. बरं झालं मी तिथून उठून आलो तर मला दिसले बाबा पडलेले, तर मी त्याला उचलून आणलं, गाडीत टाकलं बा, आईले बोलावलं. आणि आता इथं आता हॉस्पिटलमध्ये आलेला तर ते कसे म्हणते काही आम्ही काही याची गॅरंटी घेत नाही म्हणते. तुम्ही नागपूर हलवा, कुठे हलवा, अटॅक आला म्हणते यायले. अशी परिस्थिती आहे मावर. आता काय करा, मेडिकल नेऊन देऊ राहिलो मी. दे पहिले मेडिकल दे, हे नाही महत्वाचं. हो मी पाहतो काय आहे तर. हो हे आपलं हेलिकॉप्टरच्या पैशाचा विषय होता, मी पाहतो काय आहे तर द्या. हो जाय तू पहिले हॉस्पिटलमध्ये, तिथं काय करायचं ते कर लवकर. होय जाय जा. हो बरं सरपंच, हो निपटून घ्या म्हणलं. माझ्या घराचे कुलप गेलं तेवढे एक लावून घ्या म्हणला. हो चाब्या कुठं आहे काय आहे काही पत्याला पताच नाही. आम्ही आलो गडबडीत, तेवढं पाहिजे. हो हो तू काळजी नको करू त्याची, घराची काही काळजी करू नको. जाय तू फक्त ते पाय पहिले. बरोबर ठीक आहे ना मग. हो पाय आता तिथं काय होते, डॉक्टर साहेब काय म्हणते त्याने जर म्हणलं तिथं न्या, तिथं घेऊन जाय मग. हो ठीक आहे ठीक आहे, मी पाहतो इकडचं घरादाराचं काही पाहू नको तू. ते राहिलेला हरभरा गंजी तेवढी काढून घेईन मी. हो बाकी काही विषय नाही. हो ठीक आहे मग, ठेवतो. हो काय म्हणलं गडबड, कंदीला बजील काय झालं काय म्हणलं? तरी तर वाटलं आपल्याला कोण दरवाजे उघडे टाकून गेले, तर अटॅक आला म्हणते बुड्याला अचानक. गाडीत टाकून गेले म्हणजे ते बरं झालं आपल्याला. आता शांतना भोवले माहीत झालं ते आता दरवाजे उघडे आहे बुवा हे ते. नाही ते बा माहिती नाही पडलं असतं रातभर. हो अटॅक आला म्हणते, दवाखान्यात आता काही घेतलं नाही त्याले. आता बहुतेक नागपूरला किंवा कुठंतरी रेफर करणार आहे ती. आता काय होते काय नाही, मोठी काळजीच झाली. फक्त कसं गावात काही जास्त सध्या सांगू नका. अजून रातभर सगळे लोक जागतील ना. सगळं बरोबर मग सकाळी पोहू काय करायचं ते. आता त्याचे दरवाजे गिरवाजे लावून घ्या लागन ते, आणि पाहा लागन काय आहे तर. शांतना भाऊ तेवढं करून टाकतात जाता. बापरे हे तर यायचे याच्यातच गुतले तर. माय अटॅक आला का बाबा बुड्याले, पाहिजे म्हणा गचकू नको या. माय आमचे आता पैसे इतकी 3 लाख रुपये कोण द्या. असं अच्छा, म्हणजे आपले जे काय जे कोणी ते आपले दानशूर व्यक्ती होते त्यांचं काय झालं समजा, अटॅक आला त्यांना नाही. भलकसच झालं हे आता. म्हणून ते आता सांगे ते पडले होते म्हणजे धपकन तिथं. आपला इकडे कार्यक्रम सुरू तिकडे ते आबाजी पडली म्हणते. आता कसे काय पडले आणि काय झालं काही समजाले मार्ग नाही. त्याचे पडले इथं स्टेजवर होता आणि ते बसून, मग काय तर ऐन वक्ता शेवटी आभार प्रदर्शनवर काम आला आणि ते गायब झाला. पण तेवढ्यातलीच घटना आहे ना हे. आता नाही तर पूर्ण कार्यक्रम व्हायला गोरेच होता ना ते. काय ढोलकी वाजवे का काय असं हो ना. पण ते स्टेजवरच होते ना बरेच वेळपर्यंत. मग अचानक आता उठून गेले ते आभार प्रदर्शनच्या वेळेस, आणि तिकडे तसं घडलं वाटते. नाही तर वरेच होते ते बराच वेळ माझ्या कार्यक्रमाला. तेच म्हणलं ना मी, तेच तर कसं काय झालं आता. नाही तर कसा जिगरबाज बुडा आहे ते, असं काही भेट नाही काय गेले. पण अचानक झालं कसं काय हे आता. तेच तर नवल वाटलं झालं कसं अचानक हे. बहुतेक पैशाच्या नसन झालं का आता, तुमचे 3 लाख समजा देणं आहे म्हणून, असं तर नसन का? असंच आहे ते, दुसरं काय मग काय तर आता काय. हो आता बघा बुवा, आता माझं तर फीच आता हेलिकॉप्टर तर तुम्हाला माहीत आहे आपलं काही स्वतःचं नाही हे पेमेंटचं. मग कसं काय करावं मग समजा. पेमेंट भेटेल तुम्हाला, पेमेंटचा विषय नाही. पेमेंट पैसा भरपूर आहे त्यांच्याकडे. हो तसं आता फक्त जरा कसं दवाखान्याचं काम आहे ते विषय काढणं बरोबर नाही वाटत ना आपल्याला. तर तुम्ही बा रात्रभर आता आराम करा. दिवसभरची थांबता म्हणता ना. आराम करा तुम्ही. सकाळी आपण पाहू काय होते तर तब्येतीचंही समजते, सगळे निर्णय घेत आहेत त्या विषयावर. मग पाहू ना, बोलू ना आपण. पैसे नाही जात तुमचे कुठे. तेच देतात पैसे त्याची जिकडे गोष्टी. असं सांगून राहिला जसं हेच देतो म्हणते का, असं बरं बघा ना मग सकाळपर्यंत. हो म्हणजे कसं हेलिकॉप्टरचं डबल भाडं पडायला नको. आम्हाला जरा लवकर जाणं आहे उद्या सकाळी. कोणा द्या भाडं याचं नाही का. सकाळी निघून जायला पुरते बा दूध घेऊन, बस आलेच नाही बरं संध्याकाळी लोक नाही का. नाही ते आमचीच गचाड पकडणार 100%. बरं तसं करा ना. सकाळी पाहू आपण काय आहे तर. देवदासले घेऊन झाला का, सरपंच आहेच ना हुशार. बरं ठीक आहे मग. आता चला देवदास भाऊची इथं जा, मग आराम करा मग तुम्ही. सकाळी ये जा चहा घ्यायला. पण आता कायची झोप लागते आता मग रातभर. 3 लाख रुपये मायाबिल कमावलेले जाते का. बरं ठीक आहे ना. हो काय हरकत नाही. आता तुम्ही असल्यावर काय चिंता नाही मला. हो पण ते कसं वाईट झालं पण नाही का. हो ना आता कसं काय करावं तर. आता काही व्हायला नाही पाहिजे भाऊ. आता काय होते काय नाही. आता तसं गावात तर काही जास्त सांगत नाही आम्ही. पाहू आता काय होतं उद्या सकाळी. चला मग ठीक आहे. मग आता जेवण घेऊन करून घेऊ आपण सगळे, मग आपले इथं आराम करू. चला. अरे काय साड भाऊ, फोन तर उचलत जा हो. किती फोन लावा लागते रे तुम्हाला. सकाळी आता काय ड्युटीवर गेले का तुम्ही 7 वाजता.
काय करता हे आपले सासरेबाई येऊन बसले ना बोकांडीवर माया. मग काय तर कोणती गोष्ट नाही करणं कठीण झाली मले. हो चहा अंगी नाही लागू राहिला माया. काय करता मग आता बाबाचा फोन आला माया. आता कायलेस आला खाऊनच आला पैसे मागते का. आता तुमचा तर बरं बिलकुल हे बा तुमचा आला की लय शेक येते. म्हणून इकडे आलं मी लक्षाला. तर म्हणलं काय आहे बाप्पा आता विषय म्हणून मी लावला तुम्हाला. काय होतं काय झालं मग ते आपलं व्याख्यान की काही पडलं का. आता काय हेलिकॉप्टर घेऊन निघणार आहे का मग कसं काय विषय त्याचा. ना त्याचबद्दल बोलायचं होतं. हो झालं ते शिवव्याख्यान चांगलं झालं म्हणते लोक. पण कसं आहे हो माय गेम झाला राहिले तिथं. मोठं कठीण काम झालं. तुम्ही म्हणे ते का नाही खरीच गोष्ट झाली. 3 लाखाले बहुतेक मिस फिटतो का काय सांगा असं दिसून राहिलं मला अंदाज पुढचा. हो ते जे काय आता कठीणच झालं बा माय. आता म्हणून मला काही सुचून नाही राहिलं आता काय करा आणि कसं करा. आता हेलिकॉप्टरचं भाडं द्या कुठून. ते काही भाडं पुढचं देऊन नाही राहिला. झालं शेवटी दरीतली माती दरीतच जिरली. हो बरोबर आहे बरोबर. हे साळ भाऊ तुम्हाला म्हणून मी राहिल्या या फसकाड्यात पडू नका तुम्ही हेलिकॉप्टरच्या. आता हे 3 लाख रुपयाचे फोन कोण काय करावं म्हणलं. आता खाऊन देत काऊन नाही ते तर लय टपऱ्या असं तसं गोष्टी कर एकटाच देतो आणि हे करतो. पकडानं गचाड द्यायचं असं काय देत नाही. तर कोणता बुडा आहे ते रात्री फोनवर बोलला मला ते त्याला मला पैसे काढ म्हणा तू आत्ताच्या आत्ता. नाही तर तुमचं इंगा दाखवा दिले ना लय सनकी काम नाही जमत ना तिथं. वैयक्तिक ना लोक मले तिथं लय खेप जाऊन येईल हा ना मी. तेच तर माझ्याकडे असे शकच्या नजरेनं पाहून राहिले. हे तेच होय का बिब्यावाला होय का बिब्या. पण मी आणलं बा असंच आहे. मी पुण्याचा हो असं स्टँडर्ड माणूस आहे म्हणून राहणीमानात जरासा बदल आहे. भाषा बोलभाषा हे ती म्हणून कसं आहे मला जरा जास्त असं प्रेशरनं नाही काम करता येऊन राहिलं इथं पैसे काढायचं. हो त्या बुड्याला अटॅक आला एक तर विशेष म्हणजे. आता ते कुठं भरती केला काय माहिती. जवळपास काही त्याला भरती केलं नाही म्हणते. आता मागा पैसे तर कोणाला मागा असा पेस पडला. हेलिकॉप्टरवाला म्हणते पैसे पाहिजेस. आता आज संध्याकाळपर्यंत जर आलं नाही हेलिकॉप्टर तर डबल भाडा लागणार आहे. मग कसं काय करावं म्हणलं. आता सांगा बा मार्गदर्शन काही. गेम आहे याच्यात बरोबर आहे. 3 लाख द्या जीवावर आला याच्या अटॅक आला मग सांगून राहिलाय. होय तर मी रामपूरवाल्याला इथे तसेच करून गेलते ते बिमारा करून डिपॉझिट घेऊन गेलते ते. हे बा मी काय म्हणलं याच्यात हे बा तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका. हे सगळं खोटं आहे. रामपूरवाले लय चालू लोक आहेत. काय गेम करतील नेम नाही. तुमचा गेम झालेला आहे तिथं आणि तुम्ही सध्या त्याच्या लक्षात येऊ देऊ नका. तुम्ही उद्याचं भाडं अजून 6 लाख भर लागेल तर कुठून भरता. आता तुमच्याकडे 3 लाख रुपये आहे ना तुम्ही माझं ठेवायला दिले ते बिब्याच्या प्रकरणातले. तर ते मी इथं भरून देतो आपल्या हेलिकॉप्टरच्या ऑफिस मध्ये जाऊन तिथे विमानतळावर. आणि तुम्ही ते लवकर देऊन पाठवून द्या. तुम्ही तुमच्या गावाकडे चालले जा आणि नंतर मग त्याचं तुम्ही खोल फिटिंग करा. ते कुठं आहे बुडं काय आहे तिथे बाकीचं नंतर पहा. पण सध्या ते रवाना करा तिथून. तसं करावं नाही का. हो मी आणलं बा कसं आता भाच्याला दिलं मी रवाना करून गावाकडे. हो तुम्ही आणलं फालतू शक याचा बा हे मामा भाचे तर नव्हे. म्हणून म्हणलं मी एकटाच हा. आणि माया म्हणणं होतं की बा गावातला सरपंच उपसरपंच जे तंटामुक्ते येईल कसं मार्ग काढायला लावा पैशाचा द्या बा तुम्ही. मग आता असं नाही जमणार का देणार नाहीत का लगायची. बाबा तुम्ही आता काय करायचं ते फक्त कसं हेलिकॉप्टर आज दिवस भरायच्या आत पाठवून द्या म्हणजे भाडा डबल होणार नाही. एवढी कोशिश करा तुम्ही. हो ना इथंच आहो मी आता. तिथं म्हणजे दमच नाही धरून राहिला. आत्ताच निघायचं म्हणते नाही तर मग कसं पोचणं होत नाही म्हणते. बरं तसं करू मग नाही का. तुम्ही मग ते भाड्याचं कवर करून टाका मग तिथं. मी याला सांगून देतो तुमची तिची आपली स्लिप आपले रिसिप्ट पाठवून देजा. आणि मग इथून आम्ही हेलिकॉप्टर काढून घेतो. तेवढं कंपनीत जाता जाता तेवढं काम करून घे जा मग. बरोबर ठीक आहे हो करा मग आता काय करायचं तुमच्या परीने. मी तेवढी आपण रिसिप्ट पाठवून देतो. द्या हेलिकॉप्टर देऊन रवाना करून द्या त्याला म्हणा पैसे भेटून जाते म्हणा 9 वाजता ऑफिस उघडलं की. पाहतो 1 घंट्यात काय होते तर भाचे रवाना करून देतो मी. नंतर हेलिकॉप्टरवाल्याला म्हणतो जाय बा तू मी बी मा गावाकडे चालला जातो. नंतर पाहतो काय आहे. आता सध्या काही जास्त बोलता नेऊन राहिलं अटॅक आल्याच्यानं. गावातली जरा कसं वातावरण जरा कोमातच जायला लोक बी. म्हणून कसं जास्त मला प्रेशरनं बोलता नेऊन राहिलं. पाहतो मग पुढे काय खोल फिटिंग करायची तर. पैसे तर वसूल करतोच म्हणा. जाते कुठं ते कुठे जाय ना तिकडे. तिकडे यमराज जरी आला तरी त्याला रोखून धरतो मी. ठीक आहे ठेवतो मग फोन ठेवतो.
सगळ्या गोष्टी बरोबर आहे तुमच्या. सोयाबीन इकायचं आहे, भाव नाही, कापसाले भाव नाही, पण आमच्या पैशाचं बघा ना तुम्ही. आता ते पुढचा व्यक्ती नाही थांबत ना. हेलिकॉप्टरचं भाडं आम्हाला आधी जमा करावं लागत असते. माझ्या जवळचे आम्ही जमा करणार आहोत. आता काय करणार, शेवटी इलाज आहे का. सरपंच या नात्याने तुम्ही वर्गणी करा, काहीतरी मार्ग काढायला पाहिजे होता तुम्ही आतापर्यंत. आता तुम्ही म्हणता की बा सोयाबीनच नाही इकता येऊन राहिलं, भावच नाही, आता ते झाल्यावर मग ॲडजस्टमेंट होईल, वर्गणी करी. असं नसते चालत ना ते. आता त्या आजोबाला अटॅक आला म्हणजे आता मी जबाबदार आहो का त्याला. आता ते अटॅक जरी आला पण हे पैसे सुट्टे का इकडले, मेला तर सोडत नाही ना पैसे लोक, असं आहे ना ते. असं करू नका तुम्ही. शिवव्याख्यान ऐकलं तुम्ही एवढं चांगलं ना, असं काम बरोबर नाही तुमचं. एवढी पहा आता काहीतरी व्यवस्था करा तुम्ही लवकरात लवकर. अर्ध्या घंट्यात निघायचं आहे मला. हो ना तुमचं सगळं बरोबर आहे, पण कसं सध्या आम्ही आमच्या जवळचं इकाव तर जरासं म्हणजे कसं सोयाबीन इकाव नाही वाटत राहिलं. असं वाटते बा वाळण अपेक्षा आशा असतेच ना माणसाले. आणि आता वर्गणी म्हणलं काही लोक हातच वरे करतात. आता गणपतीच्या वक्ती याच्या वक्ती मैदान अनुभव आहे ना आम्हाला. काय 200 काय किती जमा होणार आहे. 3 लाख म्हणलं की लय मोठी रक्कम झाली ना ते. पण करू आम्ही काहीतरी समजा पुढे. समजा काहीतरी तुमचे पैसे नाही डुबणार आहे. कंदील आबाजी समजा दुरुस्त होऊन आले की तुमचे पैसे 100% भेटणार नाही. हो सरपंच साहेब, तुम्हाला काय वाटते. नाही, माणूस तसा डुबवणार नाही आहे, द्यायची नियत आहे त्या माणसाची. पण तब्येतीनं कसं आता परिस्थिती माणसावर काय सांगता येत नाही ना. आता हॉस्पिटलमध्ये आता पोराला फोन केला तर म्हणे 4 लाख का 5 लाख भर लागते म्हणे. वाचते का नाही आता ती गॅरंटी नाही. मग आता असं परिस्थिती आल्यावर ते काय करून पुढचा व्यक्ती ना. आता आम्ही म्हणावं तर सोयाबीन सध्या इकावं वाटून नाही राहिलं. वर्गणी म्हणावं तर माहीतच आहे तुम्हाला, 100-200 वर कोण देते वर्गणी. आता एक तर मजूर वर्ग, आता कास्तकाराजवळ नाही पैसा, आणि काय करता. म्हणून म्हणलं सध्याचे तुम्ही ॲडजस्ट करा. मग ते आले की समजा काय होते पाहू. तसं तुमचे पैसे डुबणार नाही. गोष्टीचाच मांडवा आहे ना. मिट्टूसारखे बोलते तर पण रुपा कोणी काढत नाही. बुडत दिन म्हणते ती, मेलत चालते म्हणते, त्याच्याचपासून घ्यायची. असं बरं ठीक आहे ना. कामना करू आपण आजोबाची तब्येत चांगली व्हावं आणि माझे पैसे मिळावं. आणि तुम्ही बी कसं कोशिश करा जराशी काहीतरी पैशाची. मी थोडीशी ॲडजस्टमेंट करतो आजचे दिवस, आणि नंतर मग कसं मला जास्त इथं येणं शक्य नाही ना. बरं बघा मग लवकरात लवकर पैशाचा. तसं तुमचे नंबर वगैरे घेतले मी. मधात कॉल करीन तुम्हाला पैशाबद्दल. ठीक आहे मग आता येतो. आता काय खूप नाराजी केली तुम्ही त्याबद्दल. आता काय आता विचारच नाही मला काय करावं. तर निघतो मग आम्ही. हो ना करतो आता कुठून द्या. आता लोक रुपये देत नाही का. माझ जोडचे दिवस सगळे सांगा. हो ना करतो मी, कवर करतो. प्रयत्न करतो. ठीक आहे मग या मग तुम्ही. या झाला आता पैसे काही निघन तर निघू आता नाही का. पाहू म्हणा, प्रयत्न करणारच म्हणा. पण कशी बिब्याची 3 लाख कमावली होती ती गेले समजा. म्हणजे जिसं आहे तिथंच समजा येऊन पोहोचलो आपण नाही का. जाऊ दे तिकडे. चला येतो मग मी. धन्यवाद. चला ठीक आहे.